मध्ये फिल्डर ठेवलाय या स्वीप फटक्यासाठी आणि प्लॅनिंगने उतरलाय आता टीम अनु ब्लास्टर संघ. खरं तर बघण्यासारखं असणार आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रातला हा शेवटचा सामना. टॉस जिंकलाय अनु ब्लास्टर संघाने. बॉलिंगचा त्यांचा निर्णय, बॅटिंगचं आमंत्रण संघवी संघाला दिलंय. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. किती धावा बनवेल संघवी संघ या पहिल्या डावामध्ये. पहिलाच बॉल टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते. कॅच पकडला जाईल. विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला संघवी संघाला लागतोय. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना. ओहो, पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न. तुषार बॅटिंगसाठी आल्यात. एक तुषार बाहेर आणि एक तुषार मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिला ओव्हर प्रगतीपथाला निलेश पूर्ण करत असताना पाहायला मिळतात. एक मोठी विकेट आली आहे. संघाचा फिन्च हिटर बाद झाला. सलामीचा बॅटर. अपील आहे. अपील आहे. ऑल आउट अपील. परंतु मात्र विश्वास कमी पाहायला मिळतोय अपीलमध्ये. उत्साह खूप जास्त पाहायला मिळाला. चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा. वेळ वाचवा. निर्धारित 30 मिनिटांचा वेळ तुम्हाला 8 ओव्हरसाठी असणार आहे. त्यामुळे जर वेळ वाया घालवला तर नक्कीच एक खेळाडू 30 साईड वर्तुळाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागू शकतो आणि तसंच 3 धावांची सुद्धा पॅनल्टी आहे. त्यामुळे वेळ वाचवा. एवढ्याला इनसाइड आउट फटाफट खेळण्याचा प्रयत्न. एका हातामध्ये प्रयत्न झाला होता. अफलातून प्रयत्न आहे. 100% दिलेत मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या ओव्हरची समाप्ती. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम संघवी संघ पाहायला मिळतोय. एक संयमी सुरुवात आणि एक मोठी विकेट सुद्धा आली आहे. बघा, थँक्यू थँक्यू. बघा लाईव्ह विजनच्या माध्यमातून जर पाहिलं तर ही लेन्स बघा ज्या पद्धतीने झूम. ओव्हरची समाप्ती. तर खरं तर आता ओव्हर होते आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम संघवी संघ पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल या ओव्हरच्या सुरुवातीला बॅकफुटला जात काय पंच केलाय आणि तुषारच्या बॅटमधून विकास यांच्या बॅटमधून या 4 धावा जोडल्या जातील. पुन्हा एक फेट जागा बनवली, फटका चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंगने भिरकावून दिलाय आणि बॉल जातो एक ठप्पा उसळी खात डीप फाईल लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग यावेळेला झालं नाहीये, त्यामुळे एक सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. खरं तर जळगाव ॲग्रिकल्चर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या संपूर्ण आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे, मेहनत केली आहे संपूर्ण आयोजन समितीने. जाकीर शेख असतील आमचे, त्यानंतर सीताराम सर असतील, त्यानंतर आमचे राणाजी असतील, त्याचबरोबर आमचे नामदेव सर असतील, विनोद सर असतील, या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे आणि खरं तर कौतुक करावं लागेल यांचं. आणि यावेळेला जर पाहिलं तर बॉल हवेत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा आहे. येतोय प्रमोद यांच्या बॅटमधून, प्रमोद देवरे ऑन फायर. हा षटकार. थँक्यू डीजे. चला तर आपल्याला समोर सामना खेळता ठेवायचा आहे, वेळ वाचवा. आपल्याला निर्धारित वेळेमध्येच या ठिकाणी 8 ओव्हर टाकायचे आहेत, तर सामना खेळता ठेवायचा आहे. प्रमोद यांचा पुन्हा एक प्रयत्न आणि हाही बॉल उडवलाय आणि बॉलला पाठवलाय अक्षरशः फॉईल लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आणखी एक षटकार मैदानाच्या आतमध्ये, आसमानी टोला 6 धावेंसाठी. हाई बॉल अक्षरशः उडवलाय आणि हाई बॉलला पाठवलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला फरार केलाय. आणखीन एक आसमानी टोला षटकार. थँक्यू डीजे. षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद देवरे आले आणि आपल्या सोबतीला धावांचा पाऊस घेऊन आल्यात. आणखीन एक षटकार लगवत असताना चला सामना खेळता ठेवायचा आहे. फिल्डिंग सजवा लगेच आपली टीम अनूप ब्लास्टर्स. एकूण या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 27 धावा. 27 धावा खर्च केल्यात या दुसऱ्या ओव्हरमध्ये. हितेश पाहायला मिळतील बॉलिंग साठी. पहिलाच बॉल, हितेशचा बॉल हवेत आहे, विकेट. हो 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 हो, काय पाहायला मिळतंय पहिल्याच बॉल वरती विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि विकास यांचा खेळ इथे होतोय समाप्त. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे.
आणि खरं तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळाले, परंतु मात्र विकेटलेस राहिले आहे. बघूया उद्याच्या दिवसामध्ये प्रणय पाटील यांचा खेळ पाहायला मिळतोय का. तर विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे सुद्धा जर पाहिलं तर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर तैनात होता आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. यावेळेला बॅकफुटला जात काय पंच केलंय आणि बॉलला वेगाने ट्रॅव्हल करत पाठवलंय. अगदी मैदानाला आग लावणारा चौकार अमोल पाटील यांच्या बॅट मधून. या 4 धावा. यावेळेला बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि खरं तर इथे आकाश चव्हाण नाही करणार चुकी. विकेट विकेट आली आहे आणि धक्का क्रमांक 3 लागतोय टीम संघवी संघाला. थँक्यू डीजे. चला लवकर लवकर आपण फिल्डिंग लावायची आहे. चला लवकर लवकर फिल्डिंग सजवा. नवीन फलंदाजाने लवकर दाखल व्हायचंय, वेळ वाचवा. बघा समोर टाकलेला बॉल प्रॉपर टायमिंगही झालं होतं, परंतु ताकद मात्र त्या फटक्यात तेवढी नव्हती जेवढी पाहिजे त्या पद्धतीने. आणि आकाश चव्हाण यांनी कोणती चुकी यावेळेला केली नाहीये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून. या ठिकाणी विजय ॲग्रो सेंटरचे सर्वेसर्वा नरेंद्र शेठ सोमानी यांचं स्वागत झालेलं आहे. तरी मी सर्व JCCच्या वतीने त्यांच्या इथं स्वागत करतो. तसेच मी जाकीर साहेब यांना विनंती करेल की त्यांनी नरेंद्र शेठ यांचं इथं सत्कार करायचा आहे. शेवटचा बॉल आहे. आणि इथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल. अमोल पाटील तो चौकार लगावला, त्यानंतर मात्र तिथे विकेट पाहायला मिळाली. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक करते 35 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम संघवी 11 संघवी 5 ओव्हर. चला लवकर लवकर आपण बॉलिंग लवकर स्टार्ट करायची आहे, वेळ वाचवा.
बॉलिंग टीमला विनंती आहे, आपण गेम हा खेळता ठेवायचा आहे. स्कोअर लेगला टोलवलेला चेंडू 4 रनासाठी गेलेला आहे. बॉलिंग टीम वेळ दौडू नका, बॅटिंगच्या वेळेस तुम्हालाच त्रास होईल, त्याच्यामुळं बॉलिंगवाल्यांनी गेम हा कंटिन्यू खेळता ठेवायचा आहे, गेम थांबवू नये. बॉलिंग टीम सामना खेळता ठेवायचा आहे. चला बॉल आलेला आहे, इकडनं बॉल आलाय. चला ते फिल्डर जे बाहेर गेले त्यांना विनंती आतमध्ये यायचंय. चला बॉल, तो पण बॉल आलाय, मॅचचा बॉल परत आलाय. थँक्यू डीजे. चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. या वेळेला मात्र प्रॉपर टायमिंग आणि इथे मात्र सिक्सर, 6 धावा. कॅच पकडला गेला होता परंतु बाउंड्री रोपला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल आणि बॉलला भिरकावून दिलाय. अगदी नो बॉल प्लस 6 धावा, एकूण 7 धावा जोडल्या जातील. थँक्यू डीजे. आणि बघा आतापर्यंत जर पाहिलं तर मागच्या 10 बॉलमध्ये 36 धावांवरती प्रमोद देवरे खेळत असताना प्रमोद देवरेची बॅटिंग या मॅच मध्ये काय पाहायला मिळते. संघवी 11 पाचोरा टीम कडून 10 बॉल 36 धावांवरती खेळत असताना चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. धावसंख्या 52, 50 पार गेली आहे. आई बॉल जागा बदलत खेळण्याचा प्रयत्न, इथे फिल्डर आहे परंतु मात्र फिल्डर जोपर्यंत या बॉलला परत करतील धावसंख्या धावफलकावरती 53 धावा, 53. नीरज पाटील बॅटिंगसाठी आलेत. मागच्या एका बॉलवरती त्यांनी सिंगल त्या ठिकाणी घेतली आणि त्यांचं वैयक्तिक खातं ओपन केलंय. 3 बॉल शेष आहेत या चौथ्या ओव्हरचे. चला सामना खेळता ठेवाय, विनंती आहे अनु ब्लास्टर संघाला कृपया सामना खेळता ठेवायचा आहे. समोर ड्राईव्ह करत असताना हा बॉल ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढला नीरज पाटील यांनी. आणि एका धावेच्या मदतीने आता स्ट्रायकिंगला प्रमोद देवरे पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 54, 54. 3 गडांच्या मोबदल्यामध्ये. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग पाहिजे संघवी 11 संघाकडून त्या पद्धतीची बॅटिंग आता प्रमोद देवरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिल्या काही ओव्हर्समध्ये विकेट आल्या, दबाव वाढला, त्यानंतर मात्र तो दबाव हटवण्याचं काम प्रमोद देवरे यांच्या बॅटिंगने अगदी पूर्णपणे जबाबदारी घेतली आणि ते प्रेशर हटवलं गेलंय. इथे नो बॉलचा इशारा, नो बॉल, नो बॉल. कारण तर पाहिलं तर इथे एक फिल्डर जो आहे तो अतिरिक्त त्या ठिकाणी बाहेर पाहायला मिळतोय. चला चला नो बॉल दिलाय, आपण लगेच चला चला लवकर लवकर आपण फिल्डिंग लावायची आहे. यावेळेला फ्री हिट आहे, बॉल हवेत आहे आणि प्रॉपर टायमिंगने बॉलला भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रमोद देवरे यांच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमण, बॉल अगदी आसमानी टोला, षटकार.
थँक्यू डीजे. एकसष्ट धावा 61. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा. हो हो काय फटकाय अगदी चाबूक आणि बॉल मैदानाच्या बाहेर. या 6 धावेने आता आपल्या वैयक्तिक 49 धाव्यांवरती पोहोचत आहेत प्रमोद देवरे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 67. 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे थँक्यू. चला फिल्डिंग लावा आपली लगेच. फिल्डिंग सजवा. फिल्डिंग सजवायची आहे. वेळ वाचवा. निलेश पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. निलेश आले आणि विकेट पहिल्याच बॉलवरती घेऊन येणार आहेत. नीरज पाटील बाद होतील. थँक्यू डीजे. भोला पाटील. हो 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 पहिलाच बॉल भोला पाटील यांच्यासाठी लिव्ह केलाय. 5वा ओव्हर प्रगती पथाला. चला लवकर लवकर आपण बॉलिंग टाकायची आहे. वेळ वाचवा. आपल्याला वेळ वाचवायचा आहे. संघवीच्या टीमचा एक एक्स्ट्रा प्लेयर संघवी 11. एक एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवा ना. संघवी 11 एक एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवा अर्जंट. आहे. हो 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 आता मात्र बघा अक्षरशः ही बुलेट डिलिव्हरी पाहायला मिळते. काय गती होती या बॉलवरती. बॅटच्या खालून वेगाने निघून गेला. 67 धावा धावफलकावरती. मागचे 3 बॉल जर पाहिले तर निर्धाव चेंडू टाकल्यात आणि विकेट सुद्धा. म्हणजे मागच्या 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू ब्लॉक खोल मध्ये. यॉर्कर लेन स्वरूपाचा बॉल वेगाने प्रचंड वेगाने ट्रॅव्हल करत गेलाय विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू टाकत असताना पाहायला मिळतात आपल्याला निलेश बागसे. खरं तर हा गोलंदाज खरं तर खास आहे. दुसऱ्या ओव्हरचा स्पेल 2 मात्र धावा आतापर्यंत खर्च केलाय. टॉपेज इथे जर पाहिला तर फुल करण्याचा प्रयत्न. विकेट येऊ शकते परंतु शेवटच्या बॉलवरती प्रहार चांगला आहे. प्रॉपर टायमिंगने यावेळेला भरकावून दिलाय आणि बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 73. 73 धावा 4 गडी बाद. संघवी 11 5 ओव्हर.
चला लवकर लवकर फिल्डिंग लावायची आहे, वेळ वाचवा. आणखी 18 बॉल तुम्हाला टाकायचे आहेत, वेळ तुमच्याकडे फार कमी आहे, त्यामुळे वेळ वाचवा. एवढ्याला पहिलाच बॉल आणि या 4 धावेच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या आहेत. नाव आहे प्रमोद देवरे आणि खरं तर प्रमोद देवरे आले आणि 50 धावा पूर्ण केल्या आहे. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावत असताना हा डिटर बॅटर प्रमोद देवरे आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावलंय. थँक्यू डीजे. आणि खरं तर 50 धावा पूर्ण केल्या आहेत प्रमोद देवरे यांनी आजच्या दिवसातल्या. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल होता, समोर ड्राईव्ह करायचा होता, ऑफ ड्राईव्ह, परंतु मात्र बॅटच्या बाहेर चिकडायला लागत फ्लाय स्टिपला एक धाव जोडली जाईल. 54 आपल्या वैयक्तिक धावसंख्येवरती प्रमोद देवरे पोहोचल्यात. संघाची धावसंख्या 78-78. 6वा ओव्हर पूर्ण पताना आता हे जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हितेश, आणि हितेशने आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट त्यांनी सुद्धा आपल्या नावे केल्या. लोअर फुल टॉस आहे, डीप मध्ये फिल्डर, आणि तिथे खरं तर पायाचा वापर केला धाव वाचवण्यासाठी आणि पुरेपूर यशस्वी या ठिकाणी हा वापर पाहायला मिळतोय. खरं तर ज्या पद्धतीने फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले, धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. भोला पाटील सुद्धा बॅटिंग करू शकतात. या अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती काय फटका खेळला होता, तो षटकार पाहायला मिळाला. डॉट बॉल या दरम्यान पाहायला मिळतोय. धावसंख्या 80 धावा, 80. नो बॉल, नो बॉलचा इशारा, धावबादीची संधी, परंतु मात्र इथे आणखी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? ओ फेकी चुकली आहे आणि इथे परत तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. नॉट आउट असणार आहे. प्रमोद देवरे स्ट्रायकिंगला आता पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल आणि डोक्यावरून, अगदी मिडॉनच्या डोक्यावरून मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये या 4 धावा जोडल्या जातील. चौकार पाहायला मिळेल. अपील बॅटची कडा आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 86 धावांवरती 5वा गडी बाद झालाय. आणखी 12 चेंडू टाकायचे. चला तर वेळ वाचवा, चला लवकर लवकर फलंदाजांनी दाखल व्हायचंय.
चला चला लवकर लवकर आपण बॉलिंग टाकायची वेळ वाचवा, कारण यानंतर दुसरी इनिंग सुद्धा बाकी असणार आहे. वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर ऑन साइडला पाहायला मिळतील, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कॉल जरूर होतोय, परंतु एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. बॉलिंगसाठी योगेश पाहायला मिळतील. बॅकफुटला जात फटका प्रॉपर खेळलाय आणि बॉलला पाठवलाय किरण पाटील यांच्या बॅटमधून. या 4 धावा. सिंगल धाव सहजतेने जोडली जाईल. 92 धावसंख्या धावफलकावरती होत्या. आणखी 3 बॉल शेष आहे या 7व्या ओव्हरचे. योगेश पाटील या ओव्हरला पूर्ण करत असताना पाहायला मिळतात. चला लवकर लवकर सामना खेळता ठेवा, वेळ वाचवा. पुन्हा एक वेळ जागा बोलत खेळण्याचा प्रयत्न. इथे कॉल होता रन घेण्याचा, परंतु नकार दिला वेळीच भोला पाटील यांनी. डॉट बॉल इथे येईल. 2 चेंडू शेष या 7व्या ओव्हरचे. पुन्हा एक वेळ 5 स्ट्रीपला फिल्डर आहे आणि इथे विकेट येऊ शकते. बघूयात. बेल्स पडली नाहीये, त्यामुळे नॉट आउट असणार आहे. ऍक्शन रिप्ले पाहूयात या बॉलचा. जरूर बेल्स या अगोदरच्या बॉलवरती पडली नाहीये, परंतु या दरम्यान एक सिंगल धाव सोडली जाईल. सिंगलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 93 93 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. चला लवकर लवकर आपल्याला शेवटचे 6 बॉल टाकायचे. चला वेळ वाचवा, कारण यानंतर आणखी एक इनिंग आपल्याला घ्यायची आहे. हो हो, किरण पाटील पहिल्याच बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एक वेळ शॉर्ट टर्म बॉल बॉलवरती केलं गेलंय. एक सिंगल धाव जोडली जाईल. पहिल्या बॉलवरती सिक्सर, त्यानंतर एक धाव. एका धावेच्या मदतीने स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील किरण पाटील. 4 बॉल शेष. 100 धावा पूर्ण झाल्या आहे टीम संघवी 11 पाचोरा संघाच्या. टप्प्यावरचा बॉल समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंगने वेगाने ट्रॅव्हल करत जातोय. बॉल अगदी स्ट्रेट डाऊन दी ट्रॅक. 4 धाब्यांसाठी.
नो बॉल, नो बॉल, नो बॉल प्लस एक. 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. येणारा बॉल फ्री हिट. येणारा बॉल फ्री हिट आहे. चला चला लवकर लवकर वेळ वाचवा. फ्री हिट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव जोडली जाईल. धावसंख्येच्या फलकावरती 107 धावा, 107. खरं तर आजच्या दिवसातला सर्वात हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय. 107 धावा संघवी 11 पाचोरा टीमने बनवल्यात. आणखी 2 बॉल शेष आहेत. चला लवकर लवकर 2 बॉल टाकायचे आहेत. वेळ वाचवा. वाईटचा इशारा, वाईट बॉल एक्स्ट्रा जोडला जाईल. 108 धावसंख्या धाव फलकावरती होते. डॉट बॉल आणि शेवटचा बॉल या पहिल्या डावातला पाहायला मिळेल. टीम संघवी 11 पाचोरा तयार राहा. राणाजी राणाजी तयार राहायचंय. आणि या बॉल वरती आता मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 114 धावा बनवल्या आहेत टीम संघवी 11 पाचोरा टीमने. 115 धाव्यांचं आव्हान ठेवलं टीम अनुप ब्लास्टर जळगाव संघासमोर.
किरण पाटील स्ट्रायकिंग गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जात सहजतेने दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. इथे मात्र बॉल मात्र गेस्टांवरती लागला नाहीये. विकेट किपर यांचे मात्र त्या ठिकाणी ग्लोव्ज आणि हात पाहायला मिळत आहेत. पहिली धाव जोडली जाईल. खातं ओपन योगेश पाटील, निलेश बाक्षे. खरं तर या जोडीवरती आज लक्ष राहणार आहे. 115 धावांचं मोठं लक्ष आहे, परंतु लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. हो हो, काय बॉल होता. नाही, खरं तर प्रचंड वेग आहे किरण पाटील यांच्याकडे. गतीने टाकला हा बॉल. यावेळेला जागा बनवत फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करतील, परंतु बॉल जाईल अगदी डीप करले म्हणून लाईनच्या पलीकडे. या 4 धावेंसाठी यावेळेलाही निलेश यांचा प्रयत्न जागा बनवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा पाहायला मिळेल. आणि खरं तर बघा 115 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्येच 50 पार न्यावी लागेल. त्यावेळेला कुठे तुम्ही येणाऱ्या काही ओव्हर्समध्ये त्या ठिकाणी जर पाहिलं तर तिथे तशा पद्धतीची बॅटिंग करू शकतात. पण दुसऱ्या बाजूला निलेश प्रयत्न करतायत. किरण पाटील असो टप्प्यावरचा मारा या ओव्हरमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत का, परंतु दूर आहेत फिल्डर आणि इथे मिसफिल्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार हा चेंडू आणि 4 धावा जोडल्या जातील. 4 धावा धाव फलकावरती. ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर जाऊन पोहोचते आहे 10 धावा. बिनबाद 10 धावा धाव फलकावरती. चला, नवीन गोलंदाज लवकर दाखल व्हायचा आहे. बॉलिंग करत असताना लवकर चालू करा, सुरू करा. पहिलाच बॉल रिव्हर्स फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. काय धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी आणि 100% देतात. बघा संघवी 11 पाचोरा टीमचे जेवढेही खेळाडू आहेत आजच्या दिवसामध्ये सर्वांनी संपूर्ण आज जर पाहिलं तर इथे पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. 40 बॉल 104 धावा बनवायच्यात. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला पॉवर प्ले चाललाय. ड्राईव्ह चांगला केलाय प्रॉपर टायमिंगने. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईन कडे, परंतु मात्र तेवढं चांगला क्षेत्ररक्षण. वा 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 वा,
काय धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. खरं तर टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी, ज्या पद्धतीने धावा वाचवल्यात. एकूण 2 धावांचा बचाव, 13 धावा धावफलकावरती, 13. 39 बॉल. काय बॉलिंग आहे प्रमोद देवरे. बॅटिंग अव्वल गेली आज आणि खरं तर बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. मागच्या 4 बॉलमध्ये मात्र 3च धावा खर्च केल्यात. 2 चेंडू शेष आहे. 38 बॉल, 102 धावा बनवायच्यात. किरण पाटील सर, ते पॅन खाली करा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, 36 बॉल, 100 धावा बनवायच्या आहेत. पुढच्या 6 ओव्हरमध्ये 100 धावा बनवायच्या आहेत. चला लवकर लवकर आपण बॉलिंगसाठी यायचं आहे. विकास विकास बंजारा पाहायला भेटतील बॉलिंगसाठी. बॅकफुटला जात इथे
हॅलो. ऑन साईडला फटका खेळून काढलाय, तिथे फिल्डर आहेत. एक सिंगल धाव तुषार पाटील यांच्यासाठी. ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. पुढचे 30 बॉल आणि 95 धावा करायच्यात. यावेळेला जर पाहिलं तर बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील कुलदीप जाधव उल्फ राणाजी. कुलदीप सिंग जाधव. हॅलो. 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 कुलदीप सिंग जाधव उर्फ राणाजी बॉलिंग साठी पाहायला मिळतील. आणखीन एक युवा गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, ज्यांनी अनेक काळ अनेक व्यावसायिक स्पर्धा गाजवल्यात. आता बॉलिंग साठी राणाजी पाहायला भेटतील. सुरुवात होते आहे. इथे जर पाहिलं तर चौकार आलाय निलेशांच्या बॅट मधून. निलेश एका बाजूला, राणाजी. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्टिंग असणार आहे. खर तर यावेळेला जर पाहिलं तर आशिष नेहरा यांची आठवण करून देत असताना राणाजी पाहायला मिळत आहेत. तीच ऍक्शन या ठिकाणी आहे. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. गती प्रचंड आहे, वेग प्रचंड आहे राणाजी यांच्याकडे, त्यामुळे मज्जा येईल या मॅच मध्ये. एका बाजूला निलेश बागशे प्रयत्न करतील धावा करण्याचा, पण दुसऱ्या बाजूला त्या धावा वाचवण्याचा प्रयत्न कुलदीप जाधव करतील. यावेळेला हो 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 काय बॉल पाहायला मिळतोय. समोर टाकलेला बॉल पडल्यानंतर बाहेर वडवला. शार्प टर्न पाहायला मिळतो लेग कटर पेश करत असताना. आणखीन एक डॉट बॉल टाकला गेलाय. खरं तर राणाजी यांचे 2 ओव्हर या मॅच मध्ये कलाटे देणारे राहणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, 25. 2 बॉल शेष या चौथ्या ओव्हरचे पाहायला मिळतील. कुटुंबाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि इथे मात्र धडाली झाली आहे आणि आशा आहे तिथे इजा झाली नसावी.
मॅचकडे आपण वळतोय. धावसंख्या धावफलकावरती 27. ओ हो वाडा बॉल. ओव्हरची समाप्ती या डॉट बॉलने होते आहे. तर 27 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 24 बॉल आणि 88 धाव्यांची गरज. चला लवकर लवकर आपण बॉलिंग करायची आहे. चला लवकर वेळ वाचवा. बॅकफुट जात या ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. इथे एक धाव सोडली जाईल. 23 बॉल आणि 87 धावा करायच्यात. 23 बॉल मध्ये 87 धाव्यांची गरज आहे. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आज निलेश कुलकर्णी सरांचा सुद्धा खेळ चांगला राहिलाय. आणि इथे जर पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती. पुल करत असताना शॉर्ट टर्म पुल. फिल्डर आहे तिथे आणि सरळ हातामध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव जोडली जाईल. 29 धावा धावफलकावरती होतील. 29. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. विकेट विकेट आणि विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. टीम रायपुरे पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 19 बॉल 86 धाव्यांची गरज. ज्ञानेश्वर. आणखी एक डॉट बॉल टाकला जाईल. ओव्हरची समाप्ती. 18 बॉल आणि 86 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 86 धाव्यांची गरज. चला नवीन गोलंदाज लवकर आपण दाखल व्हायचंय. चला लवकर लवकर आपण वेळ वाचवा. चला लवकर लवकर आपण सुरू करायचं आहे. रिव्हर्सिवचा फटका सजवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात. 17 बॉल 86 धाव्यांची गरज. 17 बॉल करायचे 86 धावा. खरं तर खराब चेंडू होता तिथे फिल्डर आहे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या जातील. एकूण 3 धावांचा बचाव. 16 बॉल 85 करायचे आहेत. 16 बॉल मध्ये 85 धाव्यांची गरज. बॉल हवेत. फिल्डर बॉल पर्यंत या वेळेला नाही पोहोचणार. डोक्यावरून बॉल एकटप्पा उचली खास जातोय अगदी बंडलांच्या बाहेर. या 4 धावा चौकारासाठी. थँक्यू डीजे. चला लवकर लवकर सुरू करायचा. सामना सुरू ठेवा. टॉपेज बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली स्वतः येतील बॉलर आणि विकेट. तिसरा धक्का लागतोय 34 धावांवरती. 14 बॉल 81 धावा करायच्यात.
12 बॉल 80 धाव्यांची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल. आता 11 बॉल 79 करायचे आहेत. नीरज पाटील बॉलिंगसाठी. चला लवकर लवकर आपण बॉलिंग टाकायची आहे, वेळ वाचवा. डॉट बॉल. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत, परंतु मात्र इथे कॅच ड्रॉप. 10 बॉल इथे जर पाहिलं तर 10 बॉल आणि 79 करायचे आहेत. माफी असावी, 9 बॉल 79 करायचे आहेत. डॉट बॉल. 8 बॉल 78 करायचे आहेत. 8 बॉल मध्ये 78. कुटुंबाचा बॉल. फिल्डर आहे तिथे, विकेट मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन फलंदाज लगेच दाखल व्हायचंय. सात बॉल 78 धावा. आकाश चव्हाण पाहायला मिळतील बॅटिंग साठी. चला लवकर. पहिलाच बॉल. आकाश चव्हाण आले आणि बॉल बॉल लाईनच्या बाहेर. एक टप्पा चौकार. थँक्यू डीसी. चला शेवटचे 6 बॉल लवकर टाकायचे आहेत आणि आपल्याला सूर्य सुद्धा पाहायला मिळतोय. दिवसा डवळ्या सूर्य सुद्धा लाईव्ह विजनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि अवघ्या काही क्षणातच चंद्र सुद्धा पाहायला मिळेल. आणि इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. चला चला लवकर लवकर आपण दाखल व्हायचंय, वेळ वाचवा. उद्याचे सामने मी तुम्हाला सांगतोय, उद्याच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने सामने असतील. खर तर उद्या सुद्धा याच पद्धतीने एकूण 7 सामने असणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये बघा, वेदांत ॲग्रो चॅम्पियन जामनेर आणि त्यांच्या विरोधामध्ये महाजन हिटर्स आहे. सकाळी ठीक 7 वाजता तो सामना सुरू होईल. त्यानंतर उद्याच्या दिवसातला दुसरा सामना उदय टायगर्स आणि स्वामी समर्थ वॉरियर्स. तिसरा सामना मुक्ताई इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराज सुपर किंग. पाचवा सामना असणार आहे पांडव सुपर किंग्स एरंडोल आणि संघवी 11 पाचोरा. स्वामी समर्थ वॉरियर आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल स्ट्रायकर्स, न्यू साई 11 कासोदा आणि विजय मास्टर्स 11. त्यानंतर पहूर ॲग्रो वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये कृषी भूषण वॉरियर. हे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
तर सामना जिंकलाय टीम संघवी 11 पाचोरा संघाने.